हॅलो, शेतकऱ्याच्या वतीने किंवा आपल्या संघटनेच्या मार्फत न्यायालयामध्ये आपण दाद मागण्यासाठी गेलात तर कारखानदारांना कोणती अडचण येऊ शकते? नाही, ज्यावेळेस माननीय उच्च न्यायालयाने निर्णय घेताना या लिलावाला स्थगिती देताना एक विचार केला की लिलावाला स्थगिती देताना इथं व्यापारी आले, व्यापाऱ्यांनी इंटरव्हेन्शन दाखल केलं, कामगाराची तर RRC झालेलीच होती, त्या RRCची तिथं दाखल घेतलं जाईल. परंतु हे पैशाची RRC होत असताना कशासाठी RRC झाली? साखर आयुक्तांनी RRC कशासाठी केली? किंवा तिथं शेतकऱ्याचे पैसे देणं गरजेचं होतं, शेतकऱ्याच्या थकीत एवढं बाकी होती, FRP बाकी होती, त्या कारणाने RRC आम्ही भांडून RRC आंदोलनाच्या माध्यमातून RRC केली. परंतु त्या इंटरव्हेन्शनमध्ये त्या न्यायालयामध्ये शेतकऱ्यांनी कुठलंही इंटरव्हेन्शन दाखल केलं नाही. त्यासाठी त्या दिवसाचा निर्णय माननीय न्यायालयाने 28 तारखेला निर्णय देण्याचं फायनल ठेवलं. तर 28 तारखेला निर्णय देत असताना त्यांना माहीत होतं याच्यामध्ये 28 तारखेच्या आतमध्ये कुठं तरी शेतकरी दाखल होतील आणि यामध्ये शेतकऱ्याला आपल्याला न्याय देता येईल. हे कोर्टाचं मत असलं पाहिजे, मला असा 100% अंदाज आहे. त्यासाठी आपण आज बैठक लावली होती. किंवा शेतकऱ्याचं मत होतं, काही शेतकरी त्यांच्याकडे जाऊन आले, त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला परवानगी दिल्यानंतर 48 तासात पैसे शेतकऱ्याचे देतो, कारखानदारांनी सांगितलं 48 तासात पैसे देतो, किंवा काही लोकांना सांगितलं 10 तारखेपर्यंत पैसे देतो. तर शेतकऱ्याचं मत घेणं गरजेचं होतं आम्हाला, त्यासाठी आम्ही इथं बैठक बोलवली होती. काही शेतकरी म्हणले की बाबा त्यांना जर परवानगी दिली तर चांगले पैसे आपल्याला 100% 8 दिवसात शेतकऱ्याचे पैसे मिळतील. ते विचारण्यासाठी आम्ही शेतकऱ्याला बोलवलं होतं. शेतकऱ्यांनी सांगितलं, शेतकऱ्यासमोर हा विषय आम्ही मांडला, जर त्यांनी पैसे नाही दिले, आम्ही परवानगी दिली, आपण परवानगी दिली आणि त्यांनी नाही पैसे दिले, तर आपण पुढं करायचं काय? हातची साखर जाणार आहे, हातचं मॉलेसेस जाणार आहे, याचा लिलाव होईल, त्या पैशाची विल्हेवाट लागन, पण आपण तसे तिथं राहू. त्यासाठी आपण निर्णय घ्यावा, हे शेतकऱ्याचं मत आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याला सांगितलं की बाबा आपण जर आपल्या हातचं गेल्यानंतर आपण करायचं काय? कोर्टासमोर गेल्यानंतर कोर्ट म्हणणार आहे याच्यात शेतकरी दाखल झाले नाही म्हणजे शेतकऱ्याचे पैसे नाहीच आहेत असं सिद्ध होतं. मग कोर्ट काही व्यापाराला पैसे देईन, काही कामगाराला पैसे देईन, पैसे वाटून टाकीन, मग आपल्या हातचं काही राहणार नाही. त्यासाठी आम्ही सांगितलं आपण जोपर्यंत त्याच्यात दाखल होत नाही तोपर्यंत आपल्या पैशाचा विचार होणार नाही. त्यासाठी आपण आज कोर्टात दाखल होणार आहोत. त्यासाठी आम्ही सचिन गायशुगर यांना फोन लावला, चेअरमनला, की बाबा यामध्ये आम्ही दाखल होणार आहोत, तुम्हाला याच्यामध्ये जर दाखल व्हायच्या आधी जर पैसे देता येत असलेले शेतकऱ्याला तर द्या, आम्हाला काही दाखल व्हायची गरज नाही, आम्हाला काही राजकारण करायचं नाही, तुम्ही या शेतकऱ्याचे पैसे द्या. तुम्हाला आज जर देता येत नसेल तर 8 दिवसाची वेळ देतो, परंतु आम्हाला लेखी स्वरूपाचं काहीतरी आश्वासन द्या, असं आमचं मत होतं. परंतु ते मताला न जुमानता त्यांनी सांगितलं तुम्ही उलट कलेक्टर महोदयांकडे जा, तहसीलदार महोदयांकडे जा आणि त्यांना सांगा ही RRCची कारवाई थांबा, लिलाव थांबा आणि ही परवानगी साखर विकण्यासाठी परवानगी सचिन गायशुगर यांना द्या, असं त्यांनी सांगितलं. परंतु आमचं ते मत होणार नाही, कारण आम्हीच परत त्या RRCची कारवाई करायला लावली आणि आम्हीच त्यांच्याकडे जाऊन RRCची कारवाई थांबवणं आम्हाला काही आमच्या तत्वात बसत नाही. आम्ही तेही केलं असतं, परंतु RRCची कारवाई थांबल्यानंतर पैसे येते याची शाश्वती कशी? याच्यात जबाबदारी घ्यायची कोणी? त्यासाठी आम्ही ती जबाबदारी घेणार नाही. आज आम्ही न्यायालयामध्ये दाखल होणार आहोत, त्या इंटरव्हेन्शन तिथं दाखल करणार आहोत. कोर्टासमोर आम्ही आमचं मत मांडू की बाबा शेतकऱ्याचे पैसे बाकी आहेत, पहिला विचार शेतकऱ्याचा व्हावा अशी आम्ही न्यायालयाला विनंती करणार आहोत. यासाठी आम्ही न्यायालयामध्ये दाखल होणार आहोत. लाखो जगाचा पोशिंदा ज्या शेतकऱ्याला म्हटलं जातं त्या शेतकऱ्याला त्याचे स्वतःचे पैसे घेण्यासाठी आंदोलन करावे लागते. ही शोकांतिका आपण कशी व्यक्त कराल? बरोबर आहे, आपण ज्या पद्धतीनं शेतकऱ्याचे प्रश्न मांडतो त्या पद्धतीनं जर न्याय देण्याचा प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला नाही महाराष्ट्रामध्ये, तर विरोधी पक्ष या महाराष्ट्रामध्ये उरलेला नाही. जिथं आंदोलनं चालू आहे, जिथं संघर्ष चालू आहे, तिथं फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटना लढते. आदरणीय खासदार राव शेट्टी साहेबांनी पाठीमागच आयुक्तांची भेट घेतली, साखर आयुक्तांची भेट घेतली की बाबा एवढ्या कारखान्याने आतापर्यंत FRP थकवलेली आहे. 22,000 कोटी रुपये एकट्या बोत्रे पाटलाकडे थकलेले. बोत्रे पाटील भाजपमध्ये असल्या कारणाने त्यांच्यावर कारवाई झाली नाही. असे जवळजवळ मला वाटतं 27-28 कारखाने आहेत, त्यांच्यावर RRCची कारवाई झालेली आहे. त्यांनी RRCची कारवाई करून सुद्धा पैसे आतापर्यंत शेतकऱ्याला मिळाले नाहीत. ही मोठी शोकांतिका आहे. मग आमचं मत आहे साखर आयुक्त कार्यालय हे कशासाठी? ज्या कार्यालयावर करोडो रुपये खर्च होतो
कशासाठी खर्च होतो? शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी. त्या ज्या ऊसाचे गाळप त्या कारखान्याकडे होते त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी हे साखर आयुक्त. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. जय जवान, जय जवान. मुस्लिम आमच्या हक्काचे, मुस्लिम आमच्या हक्काचे. कोण म्हणता देणार नाही, कोण म्हणता देणार नाही. माऊली भाऊ, शेतकऱ्यांचे बिल वेळेवर आता न मिळाल्यास शेतकरी संघटनेची टोकाची भूमिका काय असेल? आमची टोकाची भूमिका एक असंच आहे, आम्ही धडक त्याच्या तिथं आम्ही जाऊ. त्याच्या घरापाशी उपोषणाला बसला सचिन घाय जुगरचे, त्यांनी आम्हाला वळविणार आश्वासन देऊन त्यांनी पूर्णपणे आम्हाला फशीत आणलेले. तुम्हाला मी सांगतो, माझं स्वतःचं पोझिशन त्याच्या घरी जाऊन मी रोड त्याच्या वडिलाला माहिती आहे, त्याच्या फॅमिलीला माहिती आहे. तो वाटतं का असताना आम्ही त्याच्यापासून 3 महिने थांबून शेवटला आम्ही पवन भाऊचा माऊली भाऊचा आम्ही सल्ला घेऊन कोर्टात गेलो, 2 बार तहसीलला गेलो, इथं 2दा, एक बार कलेक्टर ऑफिसला गेलो, तरी आमची कुठली काही कोणी दखल घेतलेली नाही. मी तुम्हाला सांगतो, माझे बैल गेले, माझी म्हैस गेली, माझं लग्न मोडं जमा घालतं, तरी पण मी याच्यावर निघून चुकून मुंडका लावून त्याचे पाय पडून लोकांचे दराचे शिजून म्हटलं मी लग्न वाटायला लावलं. आणि म्हातारा म्हणला माझा पोरगा आला की तुमचे पैसे आम्ही एका सेकंडमध्ये देऊन टाकू. ह्याचा पोरगा येऊन महिना झालाय, हे पोरगा काय करतंय? नुसता भाता मारला. आता आम्हाला साधा चेक द्यायला, कुठल्या आम्हाला चिठ्ठी द्यायला दे, देतो नुसतं म्हणताय. 12 वाडी जागी आम्हाला 15 वाडी देऊन गाडी. मग ह्याचं काय आम्हाला कतर करायची घ्यायची मी? हा, त्याला याची कवर कतर ठेवायची आम्ही. याने आमची दखल घ्यायला पाहिजे. आणि आज इथं 500 100 जण येतं, आम्हाला चेक देऊन हेवट लावायला पाहिजे. महिन्याची का होय ना, पण तारीख द्यायला पाहिजे. ही शासनाने आमची दखल घ्यायला पाहिजे. आमच्या माईचा टणा वाढला तिकडं. हा, डुकरा खात्यात आम्हाला तिकडे कसा तोडू राहता आवरात. ह्याला काय मिळ आहे घ्यायला काही? हा, असं ह्याने आमची दखल घेऊन आमचा त्यांनी वाईट शेतकऱ्याचा फायदा तरी घेऊ नये आणि दखल घेऊन थोडा मोठा माऊली साहेब, त्याच्या अंडरमध्ये माल आहे, यांनी हे माल विकून आम्हाला ताबडतोब 1 महिन्याचे व्हायला. भूमिकेत येत नसेल तर मला वाटतं हे कार्यालय आणि हे डिपार्टमेंट रद्द केलं पाहिजे. यांच्यावर होणारा खर्च तरी आमचा टळेल, कारण आम्ही टॅक्सच्या माध्यमातून त्यांचा पगार देतोय. आज तुम्ही पाहत असाल, सगळ्या ठिकाणी जर आम्हाला शेतकऱ्याला भांडूनच पैसे घ्यावं लागत असेल तर सरकार आणि आमच्या पाठीशी कोणी नाही उरलेलं. आम्हाला आमच्यासाठी, आम्हाला आमच्या कष्टासाठी आम्हालाच भांडावं लागतंय. आमच्याच तरुणांना रस्त्यावर उतरावं लागतंय. आम्हालाच कष्ट करून आम्हाला जर रस्त्यावर उतरण्याची वेळ येत असेल तर आम्ही इथून पुढे कायदा सुद्धा हातात घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरण्याची भूमिका ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राहणार आहे. आणि इथून पुढे सुद्धा मी तरुणांना विनंती करेन, आपल्या घामाच्या दामासाठी, आपल्या बापाच्या घामाच्या दामासाठी आपल्याला रोडवर उतरावं लागणार आहे. कारण इथून पुढे कारखाने लगेच चालू करण्याच्या तयारी आहेत, ते सज्ज झालेले आहेत. तुम्हाला आम्हाला लुटण्यासाठी, तुमच्या आमच्या घामाचे दाम लुटण्यासाठी आणि तुमचा ऊस घेऊन जाऊन परत तुम्हाला दारात चक्रा मारण्यासाठी, यासाठी आपण सज्ज झालं पाहिजे. आपण सुद्धा बैठका घेतल्या पाहिजे की तरुणांनी ठरवलं पाहिजे, मी माझ्या बापाची मागच्या वर्षी फसवणूक झाली, ही माझ्या बापाची फसवणूक मी पुढे होऊ देणार नाही. ही तरुणांनी पुढे येऊन ठरलं पाहिजे. आणि ऊसाचा दर हा मिनिमम चालू रेटच्या साखरेच्या दराप्रमाणे 5,000 ते 5,500 रुपये ऊसाला दर मिळाला पाहिजे. या भूमिकेत तरुणांनी आलं पाहिजे, तरच त्यांच्या बापाच्या घामाला दाम मिळणार आहे, त्यांच्या बापाची होणारी आत्महत्या थांबणार आहे, त्यांना न्याय मिळणार आहे. यासाठी तरुणांनी पुढे यावं आणि पुढील होणारा अन्याय हा आजच थांबवावा. म्हणून मी शेतकरी तरुणांना विनंती करेन, शेतकऱ्यांच्या मुलांना विनंती करेन, तेव्हा आपल्या बापाच्या घामाच्या दामासाठी येत्या काळामध्ये ऊसाचा भाव ठरवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन उभा करणार आहे. त्यासाठी आपण पुढे येऊन लढलं पाहिजे आणि आपल्या घामाच्या दामासाठी आपण पुढे आलं पाहिजे, यासाठी लढावं. ओके. संत रविदास वार्ता न्यूज प्रतिनिधी जय हरी बांगरे, पैठण. याच्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही तुम्हाला. आणि याच्यात पैकी तुम्हाला जे RRC झाली, कारखान्याच्या शेतकऱ्यांचे जे PF देणं आहे, निर्वाह निधी, भविष्य निर्वाह निधी, याचे पैसे असे मिळून तुम्हाला 1.5 करोड रुपये देणं आहे. म्हणजे 6-7 कोटीतून जर 1.5 करोड काढले तर 5-5.5 कोटी रुपये राहतात. या 5-5.5 कोटी रुपयात तुमचं शेतकऱ्याचं देणं होतं का, हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. आणि जर याच्यात तुमचं जर देणं होत नसेल तर आम्ही तुम्हाला 1 महिन्याभरापूर्वीच सांगितलं होतं का तुम्ही शेतकऱ्याचे लिलाव होण्याच्या अगोदर अर्ध पेमेंट द्या. तुमच्याकडे आज तुम्हाला साखरेचे 5-6 कोटी येणार आहे आणि तुम्हाला देणं 28 करोड रुपयाचं आहे. तफावत फार मोठी 20 करोड रुपयाची आहे.
याचा अर्थ तुम्हाला तुमच्या जवळचेच पैसे द्यावे लागतील ना. साखरेतून तुम्हाला एवढे पैसे मिळणार नाही. आणि मग तुम्ही आमच्या म्हणण्यानुसार तुम्ही जर ते तुमच्याकडले पैसे आज जर शेतकऱ्याला दिले तर ही पुढची प्रक्रियाची साखरेची विकण्याची गरज नाही तुम्हाला. तुम्ही शेतकऱ्याला 50% पेमेंट आजच द्या. तुमच्याकडे जे पेमेंट शिल्लक आहे ना 20 कोटी तुम्हाला साखर विक्रीतून मिळणारे 5-6 कोटी तुम्हाला देणं आहे 28 कोटी म्हणजे तुम्हाला 22 कोटी रुपये तब्बल तुम्हाला तुमच्या कुठून तरी देणं आहे. तुम्हाला तुमच्याकडे असतील नसतील काहीतरी कुठे करून शेतकऱ्याचं पेमेंट देणं आहे तर ते तुम्ही आज द्या. मग आम्ही सगळे शेतकरी मिळून कोर्टाला सांगू बाबा काही यायला द्या परवानगी साखर विक्रीची. पण ती वेळ तुमच्याकडं थोड्या वेळासाठी तास-2 तासासाठी. यानंतर शेतकरी हे न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आले. सर्व शेतकऱ्यांना मला सांगू इच्छितो तुम्ही त्यांना जाऊन भेटता तुम्ही त्यांना सांगता बाबा आमचं पेमेंट द्या. ते म्हणते तुम्हाला 10 तारखेला देऊ. सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पुन्हा यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी आज हा व्हिडिओ आणि हे तहसील ऑफिसमध्ये आमची मीटिंग ठरलेली. जय जवान जय किसान.